नाहीत महाराज. आम्ही शताब्दी महोत्सव पाहिला आणि मग त्याच विचारांनी प्रेरणा घेऊन वर्धा जिल्ह्यात कोणीतरी एक साधू होते. ते संस्थेचे विद्यार्थी नव्हते तरीही ते तिकडं उत्सव करायचे. म्हणजे आपली जुनी जाणती मंडळी आदरणीय जाधव महाराज असतील, कुंभड महाराज असतील, इथं एकनाथराव डोंगर आहे, डोंगरे पाटील आहेत, ही सगळी मंडळी, पुंडलिक महाराज घायाळ आहेत, पुंडलिक वैकुंठवासी पुंडलिक महाराज घायाळ, ही सगळी मंडळी त्या वर्धा जिल्ह्यात जायची. तो उत्सव पाहायची. मग यांना वाटायचं अरे हे कोण शांताराम महाराज म्हणून का काय होते, हा शांताराम महाराज. तर ते संस्था न सुटता जोग महाराजाचा उत्सव करतात. मग आपणही आपल्या जालना जिल्ह्यात जोग महाराजांचे, आपण तर संस्थेचे विद्यार्थी आहोत. आणि मग पुंडलिक बुवांनी ही सगळी जुनी मंडळी एकत्र केली आणि मग जोग महाराज स्वतःच्या वर्गणीवर उत्सव सुरू केला. आधी कीर्तनकार, आजही या सप्ताहाला कीर्तनकार देणगी देतात. एरवी कीर्तनकारांनाच देणगी द्यावा लागते. हा महाराष्ट्रातला पहिला सप्ताह असा की कीर्तनकार देणगी देतात महाराज. वा. आणि मग सगळी मंडळी देणगी देऊन उत्सव सुरू झाला. उगमाला गंगा छोटीशी राहते, पुढं चलून गंगेचं विस्तीर्ण पात्र होतं. आणि मग ही सगळी मंडळी या उत्सवामध्ये सुस्नात झाली. सुस्नात झाल्यावर मग आज त्याचं हे केवलेश्वर रूपलावी येणे द्वारी 43 वर्षापूर्वी हे रोप लावलं. घरच्या भाकरी खाऊन रोप लावलं ना आज काही घरच्या भाकरी खाऊनच रोप चालत. इथं काही कोणी महाराज मंडळी काही अपेक्षा ठेवत नाही. तसं ते गावाने दिल्यावर ते नाही म्हणणार नाही. पण मग थोडीशी राजकीय वारसा, राजकारणी मंडळी येऊ लागले, ते देऊ लागले आणि मग सगळे मोठी मोठी माणसं येतात. तुम्हाला धन्यवाद. कोणालाही विसरले तरी चालत, जोग महाराजाला विसरू नका एवढी हात जोडून विनंती महाराज. माझी सगळ्या कीर्तनकारांना विनंती की एखादं जोग महाराजाचं मोठं मंदिर बांधा. मी महाराजांना लय वेळा म्हणलो, ते बोलले आमच्या ते विचारात आहे. आम्हाला एक 10-15 एकर जर कोणी जमीन दान दिली, मराठवाड्यात जमीन कोणी दान देईल, इथं काय कमी, इथं सगळी सधन मंडळी इथं. आणि मग कोणी जर दान दिली तर सगळा मराठवाडा एकत्र येऊन मराठवाड्यातलं पहिलं मंदिर जोग महाराजाचं जालना जिल्ह्यात झालं पाहिजे महाराज. असं एक नियोजन करा म्हणजे त्याला एक गती येईल. असो पुण्य पावन या सर्व जनता जनार्दनाच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. अगदी अर्ध्या तासात आपल्याला सेवा सोडायची. विठ्ठल मोठे मी तुझा धरू गेले संग, लाविले जग माझे पाठी, सरसर रे परता अगुणाच्या गोवळा, नको लावू चाळा खोटा येथे. आजच्या अभंगात त्या भगवत भक्त गोपिका गोपाळ त्या भगवंताला परिहार देतात की कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझी संगती केली आणि त्या संगतीमुळं माझी कशी सशे वलपट झाली. तो सगळा परिहार आजच्या अभंगात दिलेला आहे. या मृत्यूलोकात संग प्रधान जीवन मानवी जीवन आहे. विठ्ठल या मृत्यूलोकात भोग प्रधान जीवन पशुपक्ष्यांचं आहे. या मृत्यूलोकात पुण्य प्रधान जीवन देवादिकांचं आहे आणि या मृत्यूलोकात संग प्रधान जीवन मानवाचं आहे. पशूंचं जीवन भोग प्रधान आहे. भोग उत्तम असोवा, मध्यम असोवा, कनिष्ठ असो, तो फक्त भोग भोगायचा. मग ते एकादशी असो का सोमवार असो, शिवरात्र असो, त्याचं काही घेणं देणं नाही. सदैव आंबाट चिमाट खायचं याला पशुच म्हणतात महाराज. वा. त्याला पशुचं जीवन म्हणतात. त्याला काही कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी. पशुचं जीवन हे भोग प्रधान जीवन आहे. गावात एक काल्याला कीर्तनकार आले. गावाचा सप्ताह होता. मग कीर्तनकार आले. गावाला लय आनंद झाला महाराज. महाराजाने का लगेच चौरंगावर उभे केले. सगळ्या गावाने महाराजाची पाद्यपूजा केली, नवे कपडे घातले, हार घातले. पण ज्या गाडीत महाराज आले त्या गाडीलाही लोकांनी हार घातला. महाराजांना घरात घेऊन 5-50 कार्यकर्ते गेले. गाडीपाशी कोणीच नव्हतं. पशुला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. गावातली 2-4 कुत्री गोळा झाली तिथे. अरे गाडीला नुसताच हार घातला, अभिषेक नाही केला म्हणले. का त्यांना काय पाप कळतंय का पुण्य कळतंय? केली कुत्र्याने त्याच्यावर अभिषेकाला सुरुवात मारली. पशुला पाप पुण्य कळत नाही. पाप पुण्याचा विचार हा मानवी देहासाठी सांगितलेला आहे महाराज. पशुला कोण सांगणार? पुण्यामध्ये एक जण रस्त्याच्या कडाला नगवीला बसला तर पोलिसांनी त्याला ठोकलं बी आणि दंड घेतला.
दंडावर इथं लग्न बसतो, त्याला दंड मागत असताना तेवढ्यात तिथून एक टांगा गेला आणि टांग्याचा घोडा त्याने लघवी केली, शेणही टाकलं. हे माणूस धावला पोलिसावर. हा आकल आहे का म्हणजे काय? म्हणून मी नुसता लघवीला बसलो तर माझ्याकडून दंड, आता घोडा लघवीलाही बसला आणि शेणही टाकलं, त्याला का नाही दंड? पोलीस खात्याच्या माणसाने सांगितलं, बाबा हाच फरक आहे माणसातला आणि जनावरातला. सांगूनही कळत नाही त्याला जनावर म्हणतात, आणि सांगितल्यावर कळतं त्याला माणसं म्हणतात. बघा, आणि हे सांगून कळत नसेल तर तुम्ही माणसं आहेत की काय, आहे मोठा प्रश्न आहे. मला पाप पुण्याचा विचार मानवी देहाला सांग. भोग प्रधान जीवन पशुचं, पुण्य प्रधान जीवन देवादिकांचं. पुण्याच्या जोरावर ते तिथं जातात. ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती, असं 9व्या अध्यायात म्हटलंय. पुण्य प्रधान जीवन देवादिकांचे. पुण्य संपलं, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती वा. भोग प्रधान जीवन पशुपक्ष्यांचं, पुण्य प्रधान जीवन देवादिकांचं. आता संघ प्रधान जीवन माणसाचं. काही करू नका, होईल तितकी माणसं जोडा, संगती करा, सोबती तयार करा, जोडीदार तयार करा, माणसात बसा, 4 चौघात राहा. तुम्ही कुठं गेले का माणसंच गोळा झाली पाहिजे. बघा ना, वा कुठं जाऊ द्या, यंदा तर तुम्ही येड्या बाबळीत नेलं तरी माणसं गोळा होतील, कारण समाजासाठी लढत आहे. विठ्ठल